हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स याच्यामधील इलिस्ट्रेशन नंबर 1 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। The following is the balance sheet of Enron Limited Allahabad as on 31st March 2019। आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणती लायबिलिटी इंटरनल आहे आणि कोणती एक्सटर्नल आहे ते पाहणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ॲसेट दिलेली आहे, तर इश्यूड अँड सबस्क्राइब कॅपिटल त्याच्यामध्ये सांगितलंय 4000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 4000 आणि एक शेअर्स 100 रुपीज ईच लिहिलेला आहे। 4000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप, म्हणजे सगळेचे सगळे 4000 शेअर्स 100 रुपयाला एक विकला गेलेला आहे आणि 4 लाख रुपीज आपल्याला कॅपिटल मिळालेला आहे। रिझर्व्ह फंड 2,16,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे। तर ही आहे लायबिलिटी, ती इंटरनल लायबिलिटी आहे। इंटरनल लायबिलिटी म्हणजे शेअर होल्डरांची स्वतःची मालकांची ओनरांची असलेली लायबिलिटी, म्हणजे हे जर पैसे आपण परत नाही दिले तरी चालतात। पण जे एक्सटर्नल लायबिलिटी आहे म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणतो ते आपल्याला देणं गरजेचं आहे। तर थर्ड पार्टी लायबिलिटी मध्ये कोण येतं? टॅक्स प्रोव्हिजन, अकाउंट्स पेएबल म्हणजे क्रेडिटर्स आहेत, रेंट पेएबल रेंट द्यायचं आहे, बाहेरचं देणं आहे आपल्या कंपनीच्या बाहेरचं देणं त्याला एक्सटर्नल लायबिलिटी म्हणतात किंवा त्याला करंट लायबिलिटी पण आपण म्हणू शकतो। तर ही आहे करंट लायबिलिटी। टॅक्स प्रोव्हिजन, अकाउंट्स पेएबल, रेंट पेएबल ह्या तीन आहेत, ह्या एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत। आणि 4000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप ही इंटरनल लायबिलिटी आहे। रिझर्व्ह फंड इंटरनल लायबिलिटी आहे। प्रॉफिट अँड लॉस इंटरनल लायबिलिटी आहे। इंटरनल म्हणजे ओनरची असलेले देणे, ओनरची मालकाचं देणं, तर त्याला म्हणायचं आहे इंटरनल लायबिलिटी। आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं देणं, की आपण कंपनीच्या बाहेरून ज्यांच्याकडून आपण गुड्स परचेज केलाय किंवा एनी अदर लायबिलिटी असेल रेंट पेएबल वगैरे, तर ते देणं म्हणजे बाहेरचं देणं आहे, त्याला आपण एक्सटर्नल लायबिलिटी किंवा करंट लायबिलिटी म्हणणार आहे। त्याच्यानंतर ॲसेट दिलेले आहे बिझनेस प्रिमायसेस, मशिनरी, लेस डेप्रिशिएशन, कॉपीराइट, स्टॉक इन ट्रेड, अकाउंट्स पेएबल म्हणजे डेटर्स आहेत ते, बँक बॅलन्स आणि कॅश इन हँड ही तुमची ॲसेट आहे, संपत्ती आहे। त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा एक ॲसेटच आहे, ॲसेटला लिहितात, बट ते कंपनी स्थापन होण्याच्या अगोदर जे तुम्ही एक्सपेन्सेस केलेले असतात त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतात। म्हणजे काय, तर कंपनी स्थापन करण्यासाठी तुम्हाला जी पण कागदपत्र जमा करावी लागतात, कंपनीचं लायसन घ्यावं लागतं, एखाद्या वकिलाला दिलेली फी असते ते लायसन मिळवण्यासाठी, म्हणजे असे एक्सपेन्सेस झालेत। पण ते लायसन वगैरे कंपनीचे ॲसेट असते, ते ॲसेट मिळवण्यासाठी लायसन मिळवण्यासाठी तुम्हाला जे एक्सपेन्सेस करावे लागतात त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतात। ते स्थापनेच्या अगोदरचा खर्च आहे, त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतात। ॲक्च्युली ते ॲसेटमध्ये मोडत नाही म्हणून पण ते ॲसेटला लिहितात, कारण ते म्हणजे एकाच वर्षात झालेला खर्च राईट ऑफ करत नाही आपण, त्याला 7-8 वर्षानंतर राईट ऑफ करतो किंवा पर इयर थोडीशी अमाऊंट आपण राईट ऑफ करतो, म्हणजे कमी कमी करत जातो ते एक्सपेन्सेस, तर ती ॲसेट नाही। मग काय आहे, तर बिझनेस प्रिमायसेस, मशिनरी, कॉपीराइट, स्टॉक इन ट्रेड, अकाउंट्स पेएबल, बँक बॅलन्स, कॅश इन हँड हे आपले ॲसेट आहे। फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑफ द कंपनीच्या शेअर्सचे पर्पज म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स खाली दिलेला आहे। द ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज फॉलोड, ॲसेटची व्हॅल्यू खालील पद्धतीनं झालेली आहे। म्हणजे एकतर ॲसेट तुमची आत्ताच्या बाजारभावानुसार वाढलेली असेल किंवा कमी झालेली असेल। आणि मग आता मी थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे या लेसनमध्ये काय आहे। ह्या लेसनमध्ये असं सांगितलेलं आहे की जेवढी पण तुमची ॲसेट आहे ती एका शेअर होल्डरच्या नावावर किती येऊ शकते, म्हणजे ॲसेटचं व्हॅल्युएशन करायचं आहे बाजारभावानुसार आजच्या तारखेला, आणि ते व्हॅल्युएशन झाल्यानंतर ती जी टोटल ॲसेट होईल ती टोटल ॲसेटमधून लायबिलिटी मायनस करायची, एक्सटर्नल लायबिलिटी मायनस करून जी नेट ॲसेट येते ती नेट ॲसेट एका शेअर होल्डरच्या नावावर किती येऊ शकते हे शोधणं म्हणजे आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स करायचं आहे। तर मग सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागतं, ॲसेटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डरांच्यासाठी किती ॲसेट येऊ शकते किंवा इक्विटी शेअर होल्डरांच्या वाट्याला किती, एका शेअर होल्डरच्या वाट्याला किती नेट ॲसेट येऊ शकते हे आपल्याला शोधायचं आहे। मग ॲसेट बॅकिंग
ऍसेट बॅकिंग म्हणजे काय माहितीये का, ऍसेट तुमच्याजवळ किती आहे म्हणजे तिचं रिव्हॅल्युएशन होऊन आज आपले नेट ऍसेट किती आहे ते शोधायचं आहे. मग नेट ऍसेट बघा, ही जी ऍसेट आहे इथं आपल्याला गुडविल झालेली आहे 2,24,000. बिझनेस प्रिमायसेस जी नावं दिले त्याला स्टार करून घ्या. बिझनेस प्रिमायसेसला इथं स्टार करा, त्याची व्हॅल्यू चेंज झालेली आहे. मशिनरीची व्हॅल्यू चेंज झालेली आहे मार्केट नुसार. डेटर्स म्हणजे अकाउंट रिसिवेबल त्याची व्हॅल्यू चेंज झालेली आहे. त्यांनी सांगितले डेटर्स मध्ये इन्क्लूड झाले 16,000 ॲज बॅड, म्हणजे बॅड डेट्स ऍड झालेले आहेत 16,000. बॅड डेट्स म्हणजे बुडणारे पैसे आहेत. मग ते बॅड डेट्स आपल्याला काय करायचे असतात, लेस करायचे असतात. कोणीतरी तुमचे बॅड डेट्स केलेत म्हणजे कोणीतरी तुमचे बॅड डेट बुडवलेत पैसे, तुम्हाला मिळायला पाहिजे होते किती 1,76,000. पण त्यातून काय झालं 16,000 कुणीतरी बुडवले, तर 16,000 मायनस करायचे आहेत म्हणजे 1,60,000 हे तुम्हाला मिळणार आहेत. तर ह्याला आपण स्टार करून घेतलं. राहिलेल्या ऍसेट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सोडून ह्याचं पोस्टिंग होणार नाही, त्याला कटचं साईन करा. बाकीच्या सगळ्या ऍसेट आहेत त्या ॲज इट इज आपण ऍसेट बॅकिंग मध्ये लिहिणार आहे. आणि त्याच्यानंतर ही जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, टॅक्स प्रोव्हिजन, अकाउंट्स पेएबल, रेंट पेएबल, हे आपण लायबिलिटी आहे थर्ड पार्टी लायबिलिटी किंवा करंट लायबिलिटी, हे आपण ह्या ऍसेट मधून लेस करणार आहे. म्हणजे टोटल ऍसेट आपल्याजवळ किती आहे, संपत्ती किती आहे ते आपल्याला समजणार आहे. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, त्याच्यामध्ये ऍसेट बँकिंग. मग आपण काय करायचं आहे, ह्या क्वेश्चन मधल्या सगळ्या ऍसेट ॲज इट इज इथं पुट करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक आहे, तुम्ही वळीने घेऊ शकता बुक मध्ये दिलंय तसं, बिझनेस प्रिमायसेस. त्याला स्टार केलेला आहे 2,36,000 ची व्हॅल्यू किती झाली बघा, खाली दिलंय 4,96,000, म्हणून इथं लिहा 4,96,000. त्याच्यानंतर आहे मशिनरी लेस डेप्रिशिएशन, नुसतं मशिनरी पुट करायचं. मशिनरीची व्हॅल्यू होती 2,60,000 बट त्याला आपण स्टार केलेला आहे, तर हे कट होणार आहे. ही करंट लायबिलिटी आहे, ही ऍसेट आहे. आपण ऍसेट ॲज इट इज पुट करायची, ज्याची व्हॅल्यू चेंज झाली ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय ती चेंजिंग प्राइस इथं पुट करायची. म्हणजे आजच्या बाजारभावानुसार बिझनेस प्रिमायसेस जी रिकामा जागा आहे बिझनेसची त्याची व्हॅल्यू 4,96,000 झाली. मशिनरीची पूर्वीची व्हॅल्यू होती 2,60,000, आता झाली 3,40,000. किती झाली 3,40,000. त्याच्यानंतर आहे कॉपीराइट्स. कॉपीराइट्सची व्हॅल्यू आहे 40,000, त्याला आपण स्टार केलेला नाही, ॲज इट इज पुट करा. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड 96,000. स्टॉक इन ट्रेड स्टॉक आहे तो, स्टॉक इन ट्रेड त्याला स्टार केलेला नाही, 96,000 ॲज इट इज पुट करा. त्याच्यानंतर आहे अकाउंट रिसिवेबल. त्याचे अमाऊंट त्याला स्टार केलेला आहे 1,76,000 आतमध्ये घ्या. त्याच्यातून आपल्याला लेस करायचे आहेत बॅड डेट्स. बॅड डेट्स कुठे दिलेले आहेत, क्वेश्चनच्या इथं दिलेले आहेत. इन्क्लूड झालं की आपण लेस करतो, म्हणजे ह्याच्यामध्ये ऍड झालेले होते 16,000, लेस करून बाहेर घ्या 1,60,000. त्याच्यानंतर अकाउंट्स पेएबल झाले. बँक बॅलन्स याच्या खाली येईल बँक बॅलन्स. बँक बॅलन्स अमाऊंट आहे 80,000 ॲज इट इज ठेवा. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड. अमाऊंट आहे कॅश इन हँडची 20,000 ॲज इट इज पुट करा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येणार नाही, तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करू नका, ती तुमची ऍसेट नाही. तर ही झाली टोटल ऍसेटची. आपल्या ऍसेट संपलेल्या आहेत तिथल्या, ह्याची आपल्याला टोटल करायची आहे. टोटल ह्याची येते 14,56,000. टोटल केली, ह्याला तुम्ही म्हणू शकता टोटल ऍसेट.
टोटल आहे ऍसेट, म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यातून तुम्ही लेस करायचं आहे लायबिलिटीज. करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी मध्ये कोण येतं बघा. करंट लायबिलिटी, तर ह्याच्यामध्ये ही जे मी ह्याला टिक केलेलं आहे, टॅक्स प्रोव्हिजन, अकाउंट्स पेएबल, रेंट पेएबल, ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं आहे, त्याला आपल्याला लेस करायचं आहे. पहिला आहे टॅक्स प्रोव्हिजन. ह्याची व्हॅल्यू काय ऍडजस्टमेंट मध्ये कमी जास्त झालेली नाही, त्याला आपण स्टार केलेला नाही, म्हणून ऍज इट इज ठेवा. टॅक्स प्रोव्हिजन आहे 40,000. 40,000 इथं पुट करते. त्याच्यानंतर आहे अकाउंट पेएबल. अकाउंट्स पेएबल, अकाउंट्स पेएबल आहेत 2,10,000. 2,10,000. त्याच्यानंतर आहे रेंट पेएबल. रेंट पेएबल आहे 6,000. आता आपण काय करू, थोडंसं ह्याला ना इथं पण पुट करते, म्हणजे तुम्हाला इझी जाईल कॅल्क्युलेशनला. ह्याची टोटल किती येते बघा, ह्या तिघांची 0 0 0 6 5 + 1 4 + 1 5 2,56,000. 2,56,000 आपण इथं लिहू. एक मिनिट थांबा. 2,56,000 इथं लिहू आणि काय करू आपण, ह्याच्यातून हे मायनस करू, लेस करू. करंट ऍसेट, टोटल ऍसेट किती आहे 14,56,000 आणि करंट लायबिलिटी आहे 2,56,000, म्हणजे आन्सर आलं 12 लाख. ही झाली तुमची नेट ऍसेट. ह्याला म्हणायचं आहे नेट ऍसेट. नेट ऍसेट्स म्हणजे काय, नेट ऍसेट किंवा त्याला टोटल नेट ऍसेट्स पण म्हणू शकता. म्हणजे तुमच्याजवळ असलेली संपत्ती किती आहे. आता तुमच्याकडे बाहेरचं देणं जर तुम्ही दिलं, तुमच्याकडे संपत्ती होती, तुमची प्रॉपर्टी होती 14,56,000, त्यातून तुमचं देणं होतं 2,56,000. तुम्ही देणं पेड केल्यानंतर तुमच्याकडे नेट ऍसेट आहे, तुमची संपत्ती आहे 12 लाख रुपये. आता हे जे 12 लाख आहे 12 लाख इक्विटी शेअर होल्डरांच्या वाट्याला किती येतील, एका शेअर होल्डरला किती संपत्ती, त्याच्या नावावर किती संपत्ती येऊ शकते, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे काढल्यानंतर आपल्याला खाली लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ, हे 1 होतं, इथं 2, नेट ऍसेट मी इथं लिहिते. नेट ऍसेट, नेट ऍसेट ऑफ ईच इक्विटी शेअर. इक्विटी शेअर लिहिलं तरी चालेल, शेअर होल्डर लिहिलं तरी चालेल, पण एका शेअर होल्डरला इक्विटी शेअरच्या नेट ऍसेट किती, ही नेट ऍसेट किती येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. क्वेश्चन मध्ये थोडंसं, एक मिनिट, क्वेश्चन मध्ये सांगितले कॅल्क्युलेशन ऑफ इन्सेंट्रिक व्हॅल्यू. नेट ऍसेटच्या जागेवर इथं लिहा इन्सेंट्रिक व्हॅल्यू, इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यू, कारण ते क्वेश्चन मध्ये ते सांगितलंय इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इथे क्वेश्चन मध्ये सांगितलंय इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच शेअर, इक्विटी शेअर, म्हणून मी तेच लिहिलं कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स. प्रत्येक शेअर होल्डरच्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे 12,000 आपली नेट ऍसेट आहे, डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हे 4,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत, हे ह्या 4,000 ने त्याला डिवाइड करायचं आहे. मग ह्याचा फॉर्म्युला आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी फाइंड करायची, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. नेट ऍसेट बघा इथं, टोटल नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर available for equity
शेअर होल्डर डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर लिहा, शेअर्स लिहा, आन्सर बरोबरच येतं. शेअर होल्डर म्हणजेच नंबर ऑफ शेअर्स. तर टोटल ऍसेट आलेली आहे आपली 12 लाख, 12 लाख ही डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत बघा इथं 4000 नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर. तर इथे 4000 ने 12 ला डिवाइड करा, किती येते बघा. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, 4 1 4 4 3 12 आणि हे 2 झिरो इथं, म्हणजे 300 रुपीज पर एका शेअर होल्डरच्या वाट्याला संपत्ती किती आलेली आहे तर 300 रुपीज. रुपीजचं साइन टाका इथं कारण रुपीज आहे ते. एका शेअर होल्डरच्या वाट्याला 300 रुपये येणार आहेत. हे झालं आपलं आन्सर. तर आपल्याला एवढंच कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट इन्ट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. प्रत्येक इक्विटी शेअर होल्डरच्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं होतं. एवढंच आपण केलेलं आहे इथं. हा क्वेश्चन संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.